पंतप्रधान मोदी यांनी साधला आदिम जातीशी संवाद। देशातील 18 राज्यांतील आदिम जमातीच्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने व अभियानाचा आढावा घेण्याच्या देशाचे पंतप्रधान मोदी यांचा दूरदृश्य संवाद आयोजित करण्यात आला होता। अहमदनगर जिल्ह्यातील या जमातींच्या लोकांशी संवाद साधण्यासाठी राजूर येथील एकात्मिक प्रकल्प कार्यालयातही या संवादाचे आयोजन करण्यात आले। यावेळी कधीही समूहाने एकत्र न येणारा जिल्ह्यातील कातकरी समाजाच्या सुमारे 88 कुटुंबातील लहान मोठ्या अशा सुमारे 214 जणांनी आपला सहभाग नोंदवला। यात बहुतांशी अकोले तालुक्यातील नागरिक आहेत। यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब पोळेकर, संगमनेरचे प्रांताधिकारी डॉक्टर शैलेश हिंगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार डॉक्टर किरण लहामटे, प्रकल्प अधिकारी राजन पाटील, अकोल्याचे तहसीलदार सतीश थेटे, गटविकास अधिकारी कोल्हे व जिल्ह्यातील इतर विभागांचे अधिकारी व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। आधार कार्ड, जातीचा दाखला, रेशन कार्ड यासारखी महत्त्वाची कागदपत्रे या समाजातील बहुतांशी कुटुंबांकडे नसल्यामुळे स्वातंत्र्याच्या 75 नंतरही हा समाज शासकीय योजनांपासून ओसंडूर होता। 75 नंतर मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या समाजास मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हे महाअभियान सुरू केले। या अभियानामुळे मागील 2 महिन्यांपासून जिल्ह्यातील तालुक्यातील वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी या समाजाला विविध योजना मिळवण्याच्या दृष्टीने लागणारी कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी राबत होती। याचाच परिपाक म्हणून या समाजातील बहुतांशी कुटुंबियांना आधार कार्ड, रेशन कार्ड, जातीचा दाखला, आयुष्मान भारत कार्ड मिळाले। तर शबरी घरकुल योजनेअंतर्गत घरे बांधण्यासाठीचा निधी जनधन खात्यात वर्ग करण्यात आला। प्रातिनिधिक स्वरूपात या समाजातील काहींना जिल्हाधिकारी शालीमठ व इतर मान्यवरांच्या हस्ते आयुष्मान भारत कार्ड, महावितरण, वीज पुरवठा परवाना, जातीचा दाखला, आधार कार्ड आदी वाटप करण्यात आले। जिल्हाधिकारी सालीमठ, खासदार लोखंडे, आमदार लहामटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। सूत्रसंचालन नवनाथ गायकवाड यांनी, तर आभार प्रकल्प अधिकारी राजन पाटील यांनी मानले। प्रधानमंत्री जनमन योजनेअंतर्गत आपल्याला कल्पना आहे की ज्या आदिवासी समाजामध्ये ज्या खूप विकासापासून वंचित राहिलेले घटक आहेत, पीबीटीचे घटक जे आहेत, आपल्या जिल्ह्यामध्ये कातकरी समाजाचे साधारणतः 102 कुटुंबाचे आहेत। त्यांना आपण वेगवेगळ्या प्रकारचे लाभ देण्याचा प्रयत्न केलेला आहे। लोकांना घरकुलं मंजूर केलेली आहेत, त्यांना वीज कनेक्शन दिलेले आहेत, आरोग्याचं आयुष्मान कार्ड दिलेलं आहे, रेशन कार्ड दिलेलं आहे, संजय गांधी असेल, श्रावण बाळ असेल, त्यासाठी काही योजनेचा लाभ दिलेला आहे। जातीचे दाखले त्या लोकांकडे नव्हते, त्यांना पण दिलेले आहे। खूप मोठ्या प्रमाणामध्ये या योजनेच्या माध्यमातून एक मोहीम स्वरूपामध्ये लोकांना न्याय देण्याचा आणि विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्याचं काम या निमित्ताने झालेलं आहे। खासदार साहेब, आज मोदींच्या हस्ते लोकांना दाखल्यांचं वाटप केलेलं आहे। म्हणजे स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली, परंतु हा समाज कुठेतरी आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे प्रचारक म्हणून काम करत असताना सर्वसाधारण लोकांचा त्यांचा कल होता, त्यांच्याला माहिती होती आणि त्या पंतप्रधान झाल्यानंतर शेवटचा घटक हा वंचित राहिला नाही पाहिजे, त्याला न्याय द्यायला पाहिजे। म्हणून आदिवासी क्षेत्रामध्ये वंचिताला न्याय देण्याचं मनधन जे योजना आहे त्याला ती करून आदिवासी क्षेत्रात जे वंचित राहिलेला भाग आहे त्याला प्रगतीपथावर आणलं पाहिजे आणि ते कुटुंब सुदृढ आणि समाजामध्ये एकरूप झालं पाहिजे। म्हणून आज PM साहेबांनी आज 2 महिन्यापूर्वी घोषित केली, आज त्या लाभधारकाला फायदा मिळाला। त्यामुळे शिक्षणाचा असेल, व्यवसायाच्या रूपाने असेल, तो परिपूर्ण समाज करण्याची भूमिका देशाचे पंतप्रधान आहे आणि सर्वांचा साथ आणि सर्वांचा विकास हे PM साहेबाचं तत्त्व आहे, ते इम्प्लिमेंट करण्याचं काम PM साहेब करतात। नाव सांगा। अलकाबाई शांताराम हिलम। या योजनेमधून तुम्हाला काय काय लाभ मिळाले? या जातीचे दाखले मिळाले, आधार कार्ड मिळाले आणि राशन कार्ड मिळाले आणि त्यांच्या सवलतीनं आम्हाला घरकुलांना जागा आणि घरकुलं मिळाले। हे योजनेचं नाव काय आहे? PM जनमन। काय नाव आहे? PM जनमन। आजचं कसं वाटलं तुम्हाला इथलं नियोजन? चांगलं वाटलं ना? आज या ठिकाणी तुम्हाला काही अडचण नाही ना? नाही खाण्यापिण्याची, जेवणाची सगळी सोय झाली। आणि तुम्हाला ते 3 दिवसामध्ये काय काय कागदपत्र मिळाले? आधार कार्ड मिळाले, जातीचे दाखले मिळाले
राशन कार्ड मिळाले. तुम्हाला पहिले होते का हे? नव्हते. हा, आता मिळाले. आता घरकुल मिळाल्यानंतर तुम्ही तिथं स्थलांतरित जाणार नाही ना आता कुठं? नाही जाणार. आता तिथं थांबणार ना रोजगार ते निर्मळ. मग आता हे तुम्हाला एकदम तुमच्या फायद्याचं वाटलं ना विकासाचं? वाटलं. हा हा. यांना जातीचे दाखले भेटले, राशन कार्ड भेटलं, आधार कार्ड भेटले आणि फक्त पाण्याची सोय नाही आणि राहण्याची सोय नाही. घरकुल मिळालं ना? हा, घरकुल मिळालंय आम्हाला. आता जागा नाही. करून द्यावी. आम्हाला लाभ भेटण्यासाठी लय मेहनत केली. त्याच्यामुळं आम्हाला सगळं राशन कार्ड येते, जातीचे दाखले, आधार कार्ड हे सगळे आम्हाला लाभ मिळाला. आणि बाकीचे आम्हाला फक्त सोय नाही आम्हाला जागेची. घरकुल मिळालं? हां, घरकुल मिळालं. तर जागा नाही तुम्हाला? जागा नाही आहे, उपलब्ध करून द्यावा आम्हाला. तेवढीच आमची विनंती सरकारला. 2 शब्द संपर्क. हा कार्यक्रम कसा वाटला? खूप चांगला वाटला. योजना चांगले बरे वाटले. लाभ काय नाव योजनेचं? PM जन्म. बोला. ज्ञानेश्वर शिवराम हिलम. या अशी विनंती करतो सरकारला का आम्हाला राशन कार्ड, आधार कार्ड सर्व भेटलेलं आहे, घरकुलसुद्धा भेटलेलं आहे. आणि ह्या PM जन्मन ह्या योजनेतून आम्हाला लाभ भेटलेला आहे. परंतु आपल्याला हे प्रौढ ऑफिसच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि तहसीलदार साहेबांनी यांनीसुद्धा, BDO साहेबांनी यांनीसुद्धा फारच खूप केलेलं आहे, कामगिरी चांगली केलेली आहे आमच्या या आदिवासी संघटनेसाठी. फक्त आम्हाला आमच्या वारंगुशी गावा येथील आणि पाण्याची फक्त थोडीशी हे नाही आहे आणि जागा उपलब्ध नाही, त्याच्यामुळं थोडंसं आमचं मन थोडंसं हे नाही. तर आम्हाला सगळं अकोला तालुक्यातील हे यांनी साहेब लोकांनी सगळं व्यवस्थित एकदम म्हणजे आनंदीत आता ठेवलं. ह्या मागील आम्हाला कुठलीच योजना नाही भेटलेली. आता ही योजना आता आम्हाला इथून आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. आमच्या या वारंगुशी गावातील जे आदिवासी समाज आमचा एकदम आता आनंदी झालेला आहे. कार्यक्रम आता मस्त इथून पुढं आता असेच राहावे असं आमची इच्छा आहे. आणि तहसीलदार साहेबांसुद्धा सांगतो आमच्याकडे सुद्धा लक्ष टाका, कलेक्टर साहेबांना सुद्धा आमच्याकडे लक्ष टाका, ह्या गोरगरिबांकडे आणि प्रौढ ऑफिसच्या साहेबांनी सुद्धा लक्ष टाकावं अशी आमची ही विनंती आहे. आणि तेच आता सगळे या साहेब लोकांनी विचार केलेला आहे का ह्या लोकांना कसं सुधारणा करावं, कशी नाही, ही आणि आता पूर्ण आता डोक्यात त्यांनी घेतलेलं आहे साहेब लोकांनी का सगळं आमच्याकडे आता ह्या समाजाकडचं लक्ष टाकलेलं आहे. आता कुठलाही साहेब लोक न करता साहेब लोकांनी आमच्याकडे पूर्ण लक्ष टाकायचा प्रयत्न केलेला आहे. आता म्हणजे ह्या अडचणी हे साहेब लोक कधीच येऊ देणार नाही, आमच्या वाची संकट कोणतेच येऊ देणार नाही अशी हे विनंती करत राहतो आहे. ज्ञानेश्वर शिवराम हिलम. ह्या योजनेतून आम्हाला बरेचसे फायदे झालेला आहे. योजनेचं काय नाव आहे? PM जन्मन. ह्या योजनेचा आम्हाला फायदा जरा बरा वाटतो आता, कारण आम्हाला जातीचे दाखले नव्हते, जातीचे दाखले भेटले. राशन कार्ड नव्हतं, राशन कार्ड भेटलं. आधार कार्ड नव्हतं, आधार कार्ड भेटले. आणि बरीच सुविधा आता झालेली आहे. परंतु आता याचा फायदा आम्हाला भेटलेला आहे. आता आम्हाला थोडं बरं वाटलेलं आहे, थोडंसं आनंदी सगळे आता आम्ही लोक आहोत. आता याचा आम्हाला फार आनंद वाटलेला आहे. PM जर्मन यातून ह्या लाभातून आम्हाला बरेचसा फायदा झालेला आहे. आता राशन कार्ड भेटलं, आधार कार्ड भेटलं, जातीचे दाखलेसुद्धा भेटलेले आहेत. परत आता सगळी व्यवस्था म्हणजे योजना ही चांगली, आता खूप आम्हाला आनंद वाटलेला आहे. परत आपल्या ह्या प्रौढ ऑफिसच्या या तहसीलदार यांनी साहेबांनी सगळ्याला आम्हाला सगळं खूप आनंद ठेवला आहे. कलेक्टर साहेबांनी सुद्धा, तहसीलदार सुद्धा आणि जे कार्यकर्ता आणि प्रौढ ऑफिसचे जे कार्यकर्ते यांनी सुद्धा आम्हाला फार आनंदात ठेवलेलं आहे. परंतु आम्ही त्यांचे आभार मानतो. आणि 2 शब्द. सुराज्य मराठीसाठी प्रतिनिधी विलास तुपे, राजूर.